डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या विद्यापीठ प्रशासन वसतिगृहातील मुलांना त्यांची पावती आहे का नाही हे न पाहता, त्यांचं ऍडमिशन आहे का नाही हे न पाहता त्यांना रूमच्या बाहेर काढत आहे, त्यांचं सगळं साहित्य रूमच्या बाहेर काढत आहे आणि ईडीची धाड पडल्यानंतर जशा पद्धतीनं रूमला सील केलं जातं तशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या रूम 9 रूम 1 नंबरचं वसतिगृह जे आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी वसतिगृह त्याच्या सील केलेलं आहेत. आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठामध्ये ऍडमिशन नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही वसतिगृहाबाहेर काढा आणि त्यासाठी आमचा कुठला आक्षेप नसून सर्व विद्यार्थी संघटनांचं त्यासाठी सहकार्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठात ऍडमिशन आहे अशा प्रवेशित सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील बंद इमारती सुरू करून वसतिगृह म्हणून सुरू करून सगळ्या प्रवेशित विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह देण्यात यावं ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि याच मागणीला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यामध्ये सर्व संघटना आहेत. या कृती समितीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आतमध्ये कुलगुरू साहेबांनी चर्चा करायला तयार नव्हते, विद्यार्थ्यांना डांबून ठेवलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यांची गाडी अडवली तेव्हा ते विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार झाले. शेवटी आता ती चर्चा करतायत. मात्र आम्ही या मुद्द्यावर ठाम आहेत की वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला विद्यापीठामध्ये ऍडमिशन असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी अर्ज केलाय त्यांना हॉस्टेल मिळालं पाहिजे. अरुण मते. विषय सोपा आणि क्लिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठामध्ये ऍडमिशन आहे त्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यायची जबाबदारी पालक या नात्याने विद्यापीठ प्रशासनाची आहे. आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की विद्यापीठांनी विद्यापीठामध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यावी. विद्यापीठ प्रशासन ज्या पद्धतीने विद्यापीठातील जमिनीचे तुकडे बाहेर 1 आणि 2 रुपये भाड्याने देते ते सर्व बंद करून, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर विद्यापीठाने यशवंत वसतिगृह हे बाहेर भाडे तत्वावर दिलेलं आहे. तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना तिथं मेडिकलचे विद्यार्थी 10 आणि 20,000 रुपये प्रति महिन्याने ठेवले जातात. तर असं न करता विद्यापीठातील जमीन आणि विद्यापीठातील वसतिगृह हे फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच वापरावेत आणि विद्यापीठामध्ये जे नियमानुसार विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहे त्या सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत एवढीच आमची मागणी आहे. प्रशांत बोराडे. काय संबंध म्हणजे हॉस्टेलचे प्रश्न आहेत. आमचं तर एक म्हणणं आहे की विद्यापीठ प्रशासनाला लोकशाही संविधान वगैरे मान्य आहे का नाही. प्रत्येक वेळेस त्यांची मनमानी आणि प्रत्येक वेळेस त्यांचा जो काही नियम काढतात ते संविधानाच्या अगेन्स्ट, म्हणजे विद्यार्थ्यांपाठीमागे गुन्हे दाखल केले, काहीही संबंध नसताना विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचं नुकसान केलं नाही विद्यापीठाचं तरीही प्रशासन म्हणतंय की विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, विद्यार्थ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मगाशी 4 वाजल्यापासून विद्यार्थी सगळे कुलगुरूंची वाट पाहत बसले होते की कुलगुरूंनी आम्हाला 2 मिनिट बोलावं की विद्यापीठ प्रशासन म्हणजे तिथं आम्ही राहावं की नाही म्हणून. तर कुलगुरूंनी कितीतरी वेळ झालं त्यांना बिलकुल वेळ दिलेला नाही. मग आम्हाला असा प्रश्न पडतो की कुलगुरू नेमकं आमच्यासाठी आहेत की आणखी दुसऱ्या कामांसाठी आहेत. ठीक आहे, त्यांना काम आहे तर आम्ही समजू शकतो, पण आम्ही फक्त 2 मिनिटाचा वेळ मागू लागलो नाही त्यांना. त्यांनी आम्हाला 2 मिनिटाचा सुद्धा वेळ दिला नाही आणि त्यानंतर मग आम्हाला त्यांची गाडी अडवावी लागलेली आहे. मनीषा बल्ला, SFI जिल्हाध्यक्ष. हॉस्टेल मधल्या म्हणजे जे युनिव्हर्सिटीमध्ये जे सर्वांनी ऍडमिशन घेतले तो मुद्दा आहेच, पण हॉस्टेलच्या वॉर्डन आहेत का त्या सुद्धा मुली तिथे अनलिगल ठेवतात. हॉस्टेलमध्ये गेस्ट चार्जवर त्या मुलींना एक रूम दिली आणि याविषयी जेव्हा आम्ही हॉस्टेलच्या वॉर्डनला बोलतो तेव्हा त्या सर्व हॉस्टेलच्या वॉर्डन एकमेकींसोबत बोलतात. त्यांना आम्ही सगळी लिगल प्रोसेस करूनही आम्हाला त्या हॉस्टेल देत नाही येतं आणि आम्हाला म्हणतात तुम्ही इकडे जा. गेले 1 महिना झालं आम्ही 4-5 मुली असं या इकडून कुलगुरू म्हणतात रजिस्टर कडे जा, रजिस्ट्रार म्हणतात वॉर्डन कडे जा, वॉर्डन म्हणतात तुम्ही जे इन्चार्ज आहेत त्यांच्याकडे, इन्चार्ज म्हणतात तुम्ही वॉर्डन कडेच जा. असं विद्यार्थ्यांना 1-2 महिने सतत इकडे तिकडे पळवत आहेत. पण कुठलीच परिस्थिती मानसिकता आमची अशी ते कुजवून टाकायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे विद्यापीठामध्ये त्या मुलींना सुद्धा ज्या मुली त्यांनी पैशाने ठेवल्यात का महिन्याच्या 1500 रुपये घेतात त्या खरंच तो पैसा यावरी पाठवतात का बाया की त्याच त्यांचं पैसे घेऊन गप्प बसता. त्यांच्या ओळखीच्या त्यांनी मुली पण ठेवलेल्या आहेत हॉस्टेलमध्ये. आम्हाला जेव्हा त्याविषयी माहिती झाली आम्ही वॉर्डनला माहिती झालं तर आम्हाला सरळ म्हणे लॉक तोडून तुम्ही रूम घ्या. तो मुद्दा मांडला तर पुन्हा आम्ही रूम घेतल्याच्या नंतर आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाने लॉक तोडलंय. वॉर्डनचं नाव वगैरे माहिती आहे? वॉर्डनचं नाव माहिती आहे
पण मी तेच काही सांगू शकत नाही. ठीक आहे सर, मला कोकाटे नीलम.